मंत्री छगन भुजबळांनी लासलगाव बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन धूमधडाक्यात केले खरे, पण टाकळी फाट्याचे काम अपूर्णच आहे। मंत्री भुजबळांना उद्घाटनाची एवढी घाई का झाली बरं? गेंड्याच्या कातडीचे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार सदर काम कधी पूर्ण करणार? अपघात घडण्याचा मुहूर्त बघत आहे का? विंचूर प्रकाशा राज्य मार्गावरील लासलगाव बाह्यवळण रस्त्याचे उद्घाटन मंत्री छगन भुजबळ यांच्या हस्ते नुकतेच मोठ्या धूमधडाक्यात संपन्न झाले। थोडे थिडके नव्हे तर तब्बल 109 कोटी रुपये या बाह्यवळण रस्त्यावर खर्च झाले आहे। सुरुवातीस 62 कोटींचे बजेट असलेला हा बाह्यवळण रस्ता अनेक वर्ष रेंगाळल्याने थेट 109 कोटींवर पोहोचला आहे। अनेक वर्षांच्या प्रदीर्घ काळानंतर बाह्यवळण रस्ता सुरू झाला आहे। बाह्यवळण रस्ता वाहतुकीस सुरू झाला असला तरी ज्या ठिकाणाहून सदर रस्ता वळण घेतो त्या टाकळी फाट्यावर रस्त्याचे काम अजूनही अपूर्णच आहे। रस्त्याचे काम अपूर्णच असताना मग थाटामाटात उद्घाटनाची घाई का करण्यात आली, असा प्रश्न उपस्थित होतो। मंत्री छगन भुजबळांना या बाह्यवळण रस्त्याच्या उद्घाटनाची एवढी घाई का झाली होती बरं? गेल्या 20-22 वर्षांपासून नागरिक या रस्त्याकडे डोळे झाकून प्रतीक्षा करत होते। तिथे मंत्री छगन भुजबळ अजून 10-15 दिवस काम पूर्ण होईपर्यंत वाट बघू शकत नव्हते का? की सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि ठेकेदारांनी छगन भुजबळांची दिशाभूल करून काम पूर्ण झाल्याची खोटी माहिती दिली आहे का, असा प्रश्न उपस्थित होतो। लासलगाव रेल्वे गेट बंद करण्याचा रेल्वे प्रशासनाने निर्णय घेतल्याने निब्बरघट्ट कातडीचे सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार खडबडून जागे झाले आणि घाईगडबडीतच रस्ता अपूर्ण असतानाही उद्घाटन करून सुरू केला आहे। लासलगाव बाह्यवळण रस्ता अपूर्ण असतानाही सुरू केला खरा, परंतु ज्या ठिकाणी रस्ता सुरू होतो वळण घेतो त्या टाकळी फाटा येथे रस्त्याचे काम अपूर्णच आहे। या ठिकाणी रस्ता 5 ते 6 फूट खाली खोदून ठेवलेला आहे। रस्ता सुरू झाल्याने वाहतूक सुरू झाली आहे, परंतु फक्त एकाच बाजूचा रस्ता झालेला असल्याने वाहतुकीस अडथळा ठरत आहे। या ठिकाणी जागीच वळण असल्याने दोन्ही बाजूंनी वाहने वेगाने येतात, त्यातून भविष्यात मोठा अपघात घडण्याचीही दाट शक्यता आहे। या ठिकाणी विद्युत पोल असल्याने काम रखडल्याची माहिती मिळत आहे, परंतु सदरचे पोल काढून महिना उलटला आहे तरी गेंड्याची कातडी पांघरलेलं बांधकाम विभाग आणि ठेकेदार सदर रस्त्याचे काम पूर्ण करत नाहीत। जणू या ठिकाणी मोठा अपघात घडण्याची वाटच बघत आहेत की काय, असा प्रश्न उपस्थित होतो। बांधकाम विभागाने या रस्त्याचे व्यवस्थित नियोजन केलेले नाही। टाकळी फाटा येथे व कोटमगाव चौफुली येथे सिग्नल बसवणे गरजेचे असून ते तातडीने बसवावेत, दिशादर्शक फलक लावावेत व टाकळी फाटा येथे मोठा अपघात घडण्याआधीच तातडीने राहिलेला रस्ता पूर्ण करावा, अशी मागणी होत आहे।